36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती जिल्ह्याचे नव्याने रुजू झालेले अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी अवैध धंद्याविषयी सर्व पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना अलर्ट केले होते. यातच अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर चिंचोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंत वडतकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रशांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीची चर्चा पोलीस विभागासह संपूर्ण परिसरात होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष, तक्रारांना दिली जाणारी अयोग्य वागणूक तसेच वाढत्या तक्रारींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. आदेश असतानाही रहिमापूर चिंचोली परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस पथकाने धाड टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा जप्त केला होता. या कारवाईमुळे स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच मुरादेवी परिसरातील महिला बचत गटाच्या मिनी बँकेतील लाखो रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणातही योग्य प्रतिसाद न मिळाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. याशिवाय गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या काही व्यक्तींची संबंधित अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोपही समोर आले आहेत. या सर्व घटनांमुळे परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदींचा वापर करून अनंत वडतकर यांची तडकाफडकी बदली परतवाडा पोलीस ठाण्यात केली आहे. त्यांच्या जागी ठाणेदार प्रशांत देशमुख यांनी पदभार स्वीकारला असून रहिमापूर चिंचोली परिसरातील अवैध धंद्यांवर आळा घालणे, कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर व वाढत्या गुन्हेगारीवर ठाणेदार काय ॲक्शन घेतील याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.